नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये 18व्या लोकसभेचं इलेक्शन, 18व्या लोकसभेची निवडणूक होऊ घातली. देशामध्ये 7 टप्प्यामध्ये हे इलेक्शन प्रोग्राम होणार आहे. महाराष्ट्रामध्ये हे 5 टप्प्यात होईल. आता पहिला सुरुवातीचा टप्पा 19 एप्रिलला सुरू होईल आणि मग हळूहळू एक टप्प्यामध्ये निवडणुकीचा प्रोग्राम पुढे सरकत जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा 5 टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक आहे. आता महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय पक्ष आहे त्यांच्या जागा वाटप असतील, त्यांच्या सीट शेअरिंग असतील, मग जागा वाटप जरी कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या तर त्यानंतर इथं उमेदवार कोण द्यायचा, बहुतांशी लोकांच्या उमेदवाऱ्या डिक्लेअर झाल्या आहेत. लोकांचे प्रचार सुरू झाले. मग अगदी थोड्या लोकांच्या किंवा थोड्या जागांचा घोळ सुरू आहे आणि लोक इकडं तिकडं उड्या मारू नये म्हणून काही जागांच्यावर जे काही लोक उमेदवारी द्यायची असते ते थांबून पण ठेवले जाते. पक्षाची रणनीती पण असते. मग आघाडीतील असेल किंवा युतीतील असेल, 2-4 जागांचा तिढा दोन्ही बाजूला सुटलेला आपल्याला दिसत नाही. आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी इतकं मोठं असं निवडणूक किंवा 2 राष्ट्रीय पक्ष असायचे, मग काँग्रेस असायचा आणि भारतीय जनता पार्टी हे 2 राष्ट्रीय पक्ष असायचे. आता जवळजवळ 6 पक्ष झालेत. पूर्वी 2 राष्ट्रीय पक्ष आणि त्याला जोड असायचा एक राष्ट्रवादी प्रादेशिक पक्ष आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष. पण आता काय झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले आणि राष्ट्रवादीचे 2 भाग झाले. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे 4 पक्ष तयार झाले. आता महाविकास आघाडी म्हणून जी काही एक आघाडी अलायन्स आहे याच्यामध्ये 3 पक्ष आणि युतीमध्ये 3 पक्ष. आता शरदचंद्र पवारांची जी काही NCP आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ही महाविकास आघाडीत, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीत आणि उरली सुरली काँग्रेस, असं ह्या 3 पक्षांचं कडबोळं. आणि युतीमध्ये भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आणि शिंदेंची शिवसेना, अधिकृत शिवसेना आणि राष्ट्रवादी अधिकृत अजित पवारांकडं, असे हे 3 पक्षाची महायुती. आता आपल्याकडं 48 लोकसभा मतदारसंघ आहे. पण खरं झालं किंवा खरं सांगायचं म्हणजे 47 लोकसभा मतदारसंघामध्ये कुठली लढाई कशी होईल, काय होईल, याचं काही लोकांना तसं फार काही पडलेलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये एक होऊ घातलेली अतिशय ऐतिहासिक अशी जी काही चुरशीची लढाई आहे ती अख्ख्या महाराष्ट्राला बघायची आहे, आधुनिक महाराष्ट्राला बघायची आहे आणि प्रत्येक नागरिकाला बघायची आहे. अशी उत्सुकतेची ही जी निवडणूक आहे होऊ घातली. या निवडणुकीमध्ये कोणाचा पराभव होईल, कोणाचा होणार नाही हे आज आपण सांगू शकत नाही. पण अतिशय उत्सुकता लोकांना लागलेली आहे आणि ती एक सीट म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. आता या बारामती लोकसभा मतदारसंघाची कहाणी अशी आहे, राष्ट्रवादी पक्षाचे 2 तुकडे झाले. 70-80% भाग जवळजवळ शरद पवारांच्या या राष्ट्रवादीचा अजित पवार घेऊन गेले.
आता बारामतीचं नेतृत्व नेहमी या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 3दा सुप्रियाताई सुळे इथं खासदार आहे आणि शरद पवारांनी पण त्यांना आपल्या लाडक्या लेकीलाच परत खासदारकीचं तिकीट दिले त्या मैदानात आहे. आणि अधिकृत राष्ट्रवादीची जो पक्ष आहे अजित पवारांकडं आणि अजित पवारांनी आपल्या धर्मपत्नीलाच उमेदवार बनवले आणि अशी ही ननंद भाऊजाई अशी ही लढाई आहे अतिशय चुरशीची. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय चुरस आहे, पण चुरस अशी आहे ज्या पद्धतीने अजित पवार त्यांनी त्यांची बायको उभी केली आणि पलीकडनं स्टँडिंग खासदार किंवा सुप्रियाताई पण शरद पवारांच्या अतिशय लाडक्या कन्या, एकुलती एक कन्या आणि शिवाय त्या 3दा खासदार आहेत, त्यांचं एक करिअर आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला असं वाटतंय की समोर सुप्रियाताई उभ्या नाही आहे तर ते शरद पवार उभे आणि इकडनं सुनेत्राताई उभ्या नाही तर अजित पवार उभे, अशी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. एक 84 वर्षाचं नेतृत्व आणि आता साठी फार केलेलं एक उभरतं नेतृत्व यांच्यामध्ये ही चुरशीची लढाई आहे. शरद पवारांची ही जवळजवळ आखरी लढाई आहे आणि अजित पवारांचा जो काही राजकीय उदय आता त्यांच्याकडं पक्ष होता, संघटन होतं, हे सगळं आपल्याला जरी असं वाटत असलं तरी पण ते पक्षाचे कुठलेही मालक नव्हते, ते एक कार्यकर्तेच होते. ते शरद पवारांच्या पक्षामध्ये काम करत होते. अर्थात त्यांच्याकडे सत्ता होती, सगळं होतं. शरद पवारांनीच त्यांना राजकीय जीवनामध्ये आणलं, वाढवलं, हा सगळा इतिहास आहे. पण जेव्हा काही तुमच्या हातातच नाही तेव्हा खेचून घ्यावं लागतं आणि ही गोष्ट शरद पवारांनी सांगितलेत की तुम्हाला कोणी देणार नाही, तुम्हाला ते खेचून घ्यावं लागेल. त्यामुळं अजित पवारांनी ते खेचून घेतलेलं आहे. आता बारामती लोकसभा मतदारसंघाचा खरं तर झालं तर हा इतिहास बारामतीच्या लोकांना शरद पवारांनी ह्या बारामती तालुक्यामध्ये काही नवीन केलं, काही प्रयोग केला, कुठलाही पक्ष काढला की शरद पवारांना ह्या बारामती तालुक्याने किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी, मतदारांनी शरद पवारांना साथ द्यायची. आणि याच जीवावर शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण जवळजवळ 50-60 वर्ष केलं. देशामध्ये सुद्धा त्यांनी एक राजकारण केलं. देशामध्ये त्यांची आज शरद पवारांची एक स्ट्रॉंग मराठा म्हणून ओळख आहे. पण शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 70 आमदारांच्या वरती जाता आलं नाही आणि 3.5 जिल्ह्याच्या वरती शरद पवारांचा प्रभाव कधी पडला नाही आणि 9 खासदारांच्या वरती लोकसभेमध्ये शरद पवारांना आपल्या राष्ट्रवादीमध्ये खासदार निवडून आणता आले नाही. आणि आजची परिस्थिती तर शरद पवारांची अतिशय बिकट आहे. 10 लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या वाट्याला आलेले, त्याच्यावर सुद्धा उमेदवार इकडनं तिकडनं जे नाराज आहे, जे भारतीय जनता पार्टीवर नाराज, जे अजित पवारवर नाराज, जे एकनाथ शिंदेवर नाराज, ज्यांना कोणा तिकीट नाही अशा लोकांना तिकीट वाटण्याचा कार्यक्रम शरद पवार हल्ली करतात आहे. आजही शरद पवारांचा जो काही नॅचरली स्वभाव आहे, घरफोड्या स्वभाव, लोकांच्या मनामध्ये भांडणं, विचार हे सगळ्या काड्या करणं, हे विचार शरद पवारांचे कमी झालेले नाही. त्यामुळं आता शरद पवार फक्त एका बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेते राहिलेत. आपल्या लेकीच्या
या जागेसाठी शरद पवारांनी अक्षरशः इथं तंबू ठोकलाय. शरद पवारांना बाकीच्या 9 जागांशी काही घेणं देणं नाही, किंवा या इंडिया आघाडीतले बाकीचे काय घटक झाले, उबाटाचे कुठं कोण निवडून आले पाहिजे, काँग्रेसचे कोणी निवडून आले पाहिजे, काही मतलब नाही. ही प्रतिष्ठेची लढाई शरद पवारांची आहे. आणि ही सुप्रिया सुळेच्या बाबतीतली लढाई नाही. इथं सुप्रिया सुळे एक फक्त उमेदवार म्हणून उभे आहे. बाकी इथं या लोकसभा मतदारसंघात शरद पवारच उभे असंच समजायचं. आणि सुदैवाने समजा सुप्रिया सुळे इथं निवडून आल्या तर अजित पवारांच्या राजकारणाला घरघर लागेल. आणि जर सुनेत्राताई निवडून आल्या तर शरद पवारांच्या राजकीय जवळजवळ या सगळ्या जीवनाचा आस्था असेल. आणि ही फार मोठी शरद पवारांच्या जीवनातली हार असेल. अशीच एक परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी दोन्ही बाजूने शरद पवारसुद्धा आपल्या ज्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अनुभव त्यांना आहे, साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरून सुप्रियाताईंना निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. याच्यासाठी ते काय काय करतील हे आपण पण सांगू शकत नाही. आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांनी आपली पत्नीच इथं या मतदारसंघामध्ये उभी केली, आणि ज्या वेळेस माणूस आपल्या एखाद्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्याला उमेदवारी देतो तिथंसुद्धा कमी जास्त प्रचारामध्ये इकडं तिकडं होऊ शकतं. पण आता इथं काही कमी जास्त होण्याचं काही कारणच नाही आहे. एक बाजूला आपली पत्नी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली चुलत बहीण आहे. पण पत्नीचा पराभव म्हणजे आपला पराभव हे अजित पवारांना पण माहिती आहे. अजित पवारसुद्धा या निवडणुकीमध्ये कुठंच कसर करू शकत नाही, कसलीही कसर करू शकत नाही. त्यांना माहिती की जर आपल्या पत्नीचा पराभव झाला तर आपल्या राजकीय जीवनाला घरघर लागेल, आपलं राजकीय जीवन संपू शकतं. कारण काही जे काही काठावरती बसलेले जे काही लोक असतात, उद्या शरद पवारांच्या बाबतीत राजकारणाचं कमी जास्त झालं, सुप्रियाताई हारल्या तर अख्खा पक्ष अजित पवारांकडे येऊ शकतो. आणि अजित पवारांची पत्नी जर या निवडणुकीमध्ये जर हारली तर अजित पवारांचा अख्खा पक्ष परत शरद पवारांकडे जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे ही सगळी जी बारामतीची लढाई आहे, या बारामतीच्या लढाईकडे अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं आणि देशातील प्रत्येक नागरिकाचं लक्ष आहे. हे सगळ्या गोष्टी 4 जूनला आपल्याला स्पष्ट होतील की बारामतीमध्ये शरद पवार जिंकतात की अजित पवार जिंकतात, हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचं आहे. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.